नमस्कार शेतकरी मंडळी, आमचा ग्रुप बळीराजा महिला शेतकरी गट सध्या पाणी फाउंडेशन मध्ये एक चांगलं काम करत आहे आणि एक चांगली आमची प्रगती चालू आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पक्षी थांबे म्हणजे काय, पक्षी थांब्याचे उपयोग काय, सोबतच तुम्हाला इथं दिसत असेल चिकट सापडे, सोबतच तुम्हाला फेरोमोन ट्रॅप दिसत आहे आणि आम्ही इथं शेतकऱ्यांना माहितीच तर आणलेलं आहे आपले फुलं म्हणजेच काय तर हे सापळा पीक। तर या सर्वांची इत्थंभूत माहिती देण्यासाठी आपले सर्व महिला शेतकरी इथे उपस्थित आहेत। तर मी सर्वात पहिले आजींना आमंत्रित करतो की त्यांनी पक्षी थांब्याबद्दल दोन शब्द बोलावे। बळीराजा शेतकरी गट खेरडा आणि आम्ही सध्या शेतकऱ्यांना माहित करत आहे की पक्षी थांबे कशाला लावतात। पक्षी थांबे म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही सांगू शकते की मला गट खेरडा आणि आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन एक उपाय सांगत आहे। पक्षी थांबे म्हणजे आपलं मुख्य पीक असतो तेव्हा आपण पक्षी थांबे तयार करायचे शेतामध्ये, कारण की आपलं मुख्य पीक अंतर 1.5 फूट अंतर असायला पाहिजे आणि त्याच्यावर पक्षी बसले पाहिजे असे आम्ही पक्षी थांबे तयार करत आहोत। त्यांच्यावर पक्षी बसले पाहिजे, पक्षीला कीड रोग दिसलं पाहिजे, आळ्या वगैरे, आणि त्यांना आपलं शेतकऱ्यांचा एक बचाव होतात, एक फवारणीचा बचाव होतात आणि खर्च कमी होतो। आणि आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत। बळीराजा शेतकरी गट खेरडा सर्व शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत आणि पक्षी थांबे तयार करावा आपलं बचाव होण्यासाठी। पक्षी थांबे तयार करायचे जसं आपल्या गटाच्या ताईंनी सांगितलं की पक्षी थांब्याची जी उंची असली पाहिजे ही साधारणतः आपलं जे मुख्य पीक असते त्याच्यापेक्षा 1 ते 1.5 फूट उंची असायला पाहिजे। सोबतच जी आडवी काडी आहे हे सुद्धा 2 ते 2.5 फुटाची साधारणतः आपल्याला घ्यायची आहे। आता फक्त आणि फक्त हेच मॉडेल घ्यायचं का तर नाही, तुमच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारची फांदी जर असेल ते सुद्धा तुम्ही पक्षी थांब्याचा उपयोग म्हणून करू शकता। ज्या प्रकारे ताईंनी सांगितलं की पाणी फाउंडेशन मधील सर्व गटाचा उद्देश एकच आहे की आपल्या शेतीमधला खर्च कशा प्रकारे कमी करता येईल। तर त्यामध्येच एक हे सुद्धा टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे पक्षी थांबे। आता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आहे चिकट सापळे आणि फेरोमोन ट्रॅप्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सापळा पिकं। तर या पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया की कशा प्रकारे सापळा पिकाचा उपयोग करायचा आहे, चिकट सापळ्यांचा उपयोग करायचा आहे आणि फेरोमोन ट्रॅप म्हणजेच काय कामगंध सापळ्यांचा उपयोग करायचा आहे। तोपर्यंत मंडळी, आम्ही महिला शेतकरी गट बळीराजा महिला शेतकरी गट खेरडा, धन्यवाद।